श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। 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 देख लो मेरे दिल के मदीने में, देख लो मेरे दिल के मदीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। मेरे मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। सुख मिले ऐसे अमृत को पीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। मेरे फाड़ सीना है सबको ये दिखला दिया, भक्ति में मस्ती है बेधड़क दिखला दिया। कोई मस्ती ना सागर मीरे में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने 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 में। जय श्री राम। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। 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 देख लो मेरे दिल के मदीने में, देख लो मेरे दिल के मदीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। मेरे मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। सुख मिले ऐसे अमृत को पीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। 22 जानेवारी रोजी अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि त्यामुळेच संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून मोफत साखर आणि डाळ वाटप केले जात आहे। आज प्रभाग क्रमांक 7 मधील नागापूर बोल्हेगाव परिसरातील सर्व नागरिकांना आमदार संग्रामभैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोफत साखर वाटप आणि डाळ वाटप करण्यात आले। यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे जोरदार जंगी स्वागत प्रभाग क्रमांक 7 मध्ये करण्यात आले। यावेळी शाळकरी मुलांनी लेझिम डाव तर विद्यार्थ्यांनी ढोल पथक सादर करून उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाला झालेली गर्दी पाहून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील देखील अवाक झाले। माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे पाटील आणि गर्दी हे एक समीकरण बनलं आहे। त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते। यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये अतिशय महत्त्वाची अशी घोषणा केली, ती म्हणजे 2 दिवसांपूर्वीच 250 एकरात नगरची सर्वात मोठी MIDC मंजूर झाली असून त्याचा GR देखील निघाला आहे।
आणि आता 1 ते 1.5 वर्षामध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार असून जवळपास 10,000 युवकांना रोजगार या ठिकाणी मिळणार आहे. मी आणि आमदार संग्रामभैया जगताप यांनी पाहिलेलं स्वप्न हे पूर्ण होणार आहे. आता कोणत्याही युवकाला कामासाठी आपलं शहर सोडावं लागणार नाही, असं आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले. नागपूरमध्ये एक विशेष प्रेम माझं आणि माझ्या परिवाराचं नेहमी राहिलंय. काय कामं झाले काही नाही मी फार सविस्तर सांगणार नाही, पण एवढं नक्की सांगेल की नागपूरच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचं आपण जी नगरमध्ये नवीन MIDC घोषित केली, परवा त्याचा JR निघाला. 250 एकरामध्ये इथून 3 किलोमीटर अंतरावर नगरची सगळ्यात मोठी नवी MIDC आपण उभारणार आहोत. त्या MIDCला पूर्ण व्हायला साधारण 1 ते 1.5 वर्ष लागेल आणि आपल्या या सगळ्या परिसरातले जेवढे आपले युवक असतील त्या सगळ्या घरांमध्ये आमचं स्वप्न आहे. मी असेल, आमदार संग्रामभैया असतील, आम्ही दोघांनी चर्चेमध्ये संकल्प केला की आता जी काही नवी MIDC निर्माण होईल 333 कोटीची जमीन होती ती माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी 1 रुपयामध्ये MIDCला देऊन टाकली. त्या MIDC मध्ये जवळपास आमची संकल्पना आहे 10,000 लोकांना पुढच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये नोकरीची संधी मिळेल. आता कोणालाही बाहेर जायची गरज नाही. कामं झालेत, पण आता ते नवीन जेव्हा मी परत ही भाषण करायला राजकारणाचं तेव्हा बोलेल. आज काय राजकीय विषय माझा नाही. सगळ्यांना आपण टोकन दिले, टोकनला हातवरती करा चला आमचे सगळे. चला प्रत्येकाला आपण 4 किलो साखर आणि 1 किलो डाळ देतोय. याचा उद्देश एकच आहे, 22 तारखेला आपल्या अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या प्रभू श्री रामाच्या मंदिरामध्ये आपले देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. मानातल्या प्रत्येक घरातून या साखर आणि डाळीचा वापर करत प्रत्येक माता भगिनींनी की आपण कृपया करून लाडू करायला विसरू नका. मी सगळ्यांचे कुपनाचे कागद घेतलेले आहेत, सगळ्यांचे फोन नंबर माझ्याकडे आलेले आहेत. जे लोकांनी साखर घेऊन गेलेले आहेत मी 21 तारखेला संध्याकाळी माझे लोक पाठवून राहील. तर त्यामुळे साखर संपू नका. येणाऱ्या कालावधीमध्ये असंच आपला आशीर्वाद आणि प्रेम आमच्यावर कायम ठेवा. तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला सार्थ ठरेल असंच काम भविष्यात करत राहील. परत एकदा तुम्ही सगळेजण आलात, आपले सगळ्यांच्या मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये जोरदार अशी टोलेबाजी केली. संग्रामभैया जगताप आमदार झाल्यापासून विकास कामाला वेग आला आहे आणि आता तर आमदार आणि खासदार हे एकत्रित काम करत असून काम करणारे लोकप्रतिनिधी मिळाल्यामुळे आता विकासाला खऱ्या अर्थानं गती मिळाली आहे. येणाऱ्या काळात आणखी गती मिळणार आहे आणि शहरातूनच खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांनी व्यक्त केला. आपल्याला माहिती आहे की गेल्या काळामध्ये बरेच कामं आपल्या भागात झाले आणि बरेचसे कामं हे अजून बाकी आहेत. कारण आपला प्रभाग हा नवीन प्रभाग आहे. नव्याने आपण महापालिकेमध्ये समाविष्ट झालेलो आहोत आणि त्यामुळं आपला हा नवीन महापालिकेत समाविष्ट झाल्यामुळे बरेचसे कामे आपल्या या भागात राहिले होते. तर दादा तुम्हाला सांगतो बऱ्याच लोकांना असं वाटायचं की समजा आपली राष्ट्रवादीच्या नादामागचे साहेबांची तुमची फाईट झाली खासदार केला, पण बऱ्याच जणांना असं वाटायचं का आता मी तुमचा एकदम कट्टर विरोधक आहे किंवा तुमची माझी काही ओळख नाही असं तुमच्या काही पीएनला सुद्धा वाटायचं. बरेच जण यायचे मला व्हायचे दादांच्या मनात तुमच्याबद्दल फार चांगलं आहे, तुम्ही एकदा येऊन भेटा. लावू दादांची माझी 15-20 वर्षापूर्वीची लोणीची ओळख आहे म्हणलं. आणि असं काय म्हणजे त्यांच्या मनात माझ्याविषयी वाईट हे काय नाहीये. म्हणजे बरेच त्या बिचाऱ्यांचा प्रयत्न राहायचा काय एक चांगला कार्यकर्ता आपल्या खासदार साहेबांना वाढवा अशा हिशोबाने ते सांगत होते. आणि असा जसा निधी आतापर्यंत तुम्ही देत आले तसे सुद्धा निधी आम्हाला पत्राच्या मार्फत तुम्हाला मी कामं देईन.
त्या पद्धतीने एकदम नागरिकांचे प्रश्न आपण सोडू। या ठिकाणी मताधिक्य किती भेटन हे सांगू शकत नाही। बहुतेक नगर शहरातच तुम्ही निवडून यायला बसले, म्हणजे बाकीच्या तालुक्यांचं मतदान सुद्धा तुम्हाला लागणार नाही। इथलंच मतदान एवढं पडेल का याच संख्येत मतांच्या तुम्ही निवडून येताल। कारण तुम्हाला सांगतो दादा, काही हो पण नगर शहरामध्ये संग्राम भाईंच्या माध्यमातून आमच्या प्रभागातून सर्वात अधिक मताधिक्य तुम्हाला या खासदारकीला आम्ही देणार आहोत। कारण आम्हाला माहिती आहे कामाची माणसं निवडून आल्याशिवाय काम होत नाही। ज्यावेळेस आपण पाहतो संग्राम भाई या शहराचे आमदार झाले त्यावेळेस आपलं शहर सुधारलं, त्यावेळेस आपल्या प्रभागात जास्त कामं झाली, त्यावेळेस आपल्या शहरात जास्त कामं झाली। आणि तीच पद्धत सुजय दादांची सुद्धा आहे, त्यांनी सुद्धा या आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर कामं केलेत। आणि आता तर दोन्ही सुद्धा काम करणारे माणसं हे आपल्याला आपल्या शहरासाठी भेटलेत। म्हणून आपण बी सुद्धा समजायचं त्या नशिबाने की चांगले माणसं जर कामाला असले तरच विकास होतो। उगाच भाषणात बोलायचं खाली काम काही नाही अशी पद्धत दादांची नाहीये। कारण ज्या ज्या ठिकाणी असतील माझ्या आधी प्रत्येकांनी सांगितलेलं आहे की दादांनी किती कामे या शहरामध्ये केलेत आणि ते आपण पाहिलेले आहेत। आणि त्यामुळं आता येत्या काळामध्ये पुढच्या पंचवार्षिकला आपल्या भागाचा, शहराचा, जिल्ह्याचा अतिशय चांगला आणि जास्त विकास होणार आहे। कारण दोनही माणसं आमचे संग्राम भैया असतील आणि आमचे सुजयदादा असतील हे दोनही माणसं काम करणारे आणि विशेष हे दोन्ही माणसं काम करणारे एकत्र आलेले। त्याच्यामुळे जास्त ताकदीने, जास्त संख्येने आपल्या भागामध्ये काम होईल एवढी मला खात्री आहे। आणि पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण या कार्यक्रमासाठी माझ्या माता भगिनी, आता ज्या विद्यार्थ्यांनी लेझिम पथक सादर केलं त्यांचे, सर्व ज्येष्ठ मंडळींचे, सगळ्या तरुण मित्रांचे आणि जो कार्यक्रम सुद्धा दादाचा ज्यांनी सर्वांनी आयोजित केला अशी त्यांची सगळी जी टीम आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की अतिशय चांगला कार्यक्रम आपल्यामध्ये झाला। धन्यवाद। या प्रसंगी आजी माजी नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह प्रभाग क्रमांक 7 मधील नागापूर, बोल्हेगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित नागरिकांना मोफत साखर आणि डाळ खासदार सुजय विखे पाटील, माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे पाटील, महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारसकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।